चित्रकला जर तुम्हाला सुरुवात करायची असेल आणि कुठलं चित्र काढायचं हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अशा 10 गोष्टी सांगणार आहे की ज्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढू शकता। नमस्कार, मी स्वामिनी ब्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर स्वामिनी ब्लॉग्स हे चॅनल आता लगेचच सबस्क्राइब करा। स्वामिनी ब्लॉग्स या चॅनलवरती खूप वेगवेगळ्या प्रकारचे क्रिएटिव्ह व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळणार आहेत। शॉर्ट कंटेंट जर तुम्ही बघत नसाल तर तोही आवर्जून बघा, कारण की आता गणपती येतायत, त्यामुळे गणपतीसाठी खूप छान अशी एक क्रिएटिव्ह सिरीज शॉर्ट्स वरती सुरू आहे स्वामिनी ब्लॉग्स या चॅनलवरती। त्यामुळे स्वामिनी ब्लॉग्स हे चॅनल आता लगेचच सबस्क्राइब करा। आपण मागच्या काही व्हिडिओजमध्ये बघितलं होतं की आपल्या आयुष्यात कला ही किती महत्त्वाची आहे आणि प्रत्येकाने एक तरी कला ही शिकली पाहिजे। व्हिडिओ टायटलवरनं लक्षात आलंच असेल की चित्रकलेची आवड ही मेजॉरिटी लोकांना असते, की म्हणजे माझा पण असा सल्ला असतो की एखादी क्रिएटिव्ह गोष्ट जर तुम्हाला शिकायला सुरुवात करायची असेल किंवा कलेशी रिलेटेड कुठलीही गोष्ट तुम्हाला शिकायची असेल तर चित्रकला हा खूप छान ऑप्शन आहे ज्याने तुम्ही सुरू करू शकता कलेचा प्रवास तुमचा। त्यामुळे अर्थात पहिला व्हिडिओ हा आपला चित्रकलेविषयीच असणार आहे। आता आपल्या मनात असं असतं की आपल्याला चित्र तर काढायचं असतं, आपल्याला चित्र काढायला खूप आवडत असतं। मग आपण काय करतो की वही घेतो, पेन्सिल घेतो, आपल्याकडे जे काही साहित्य आहे ते आपण सगळं घेतो आणि आपण इंटरनेटवरती सर्च करतो असा एखादा फोटोग्राफ, इझी ड्रॉइंग्स जी अवेलेबल असतात ती आपण सर्च करतो आणि तसंच्या तसं काढायचा प्रयत्न करतो। पण काय होतं, आपल्याला या गोष्टीचा अनुभव नसतो, आपण ती गोष्ट नीट पद्धतीने शिकलेले नसतो, त्यामुळे आपण सुरुवात करतो चित्र काढायला आणि आपल्याला थोड्या वेळानंतर आपल्या लक्षात येतं की हे सेम टू सेम दिसत नाहीये। त्यामुळे आपला सगळा कॉन्फिडन्स किंवा आपलं जे मोटिवेशन असतं किंवा आपला जो मूड असतो तो एकदम निघून जातो आणि आपण चित्रकला बाजूला ठेवतो। तर हे सगळं टाळण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। याचं कारण म्हणजे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अशा 10 गोष्टी सांगणार आहे की ज्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढू शकता। म्हणजे चित्रकला जर तुम्हाला सुरुवात करायची असेल आणि नेमकं कुठलं चित्र काढायचं हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर 10 गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या, की ज्या तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये तुमच्याकडे जो काही कागद, तुमची ड्रॉइंग बुक जी काय तुमच्याकडे असेल त्या वहीमध्ये, त्या बुकमध्ये तुम्ही काढू शकता। तुम्हाला पहिल्यांदी जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे वही। मी आता म्हणले तसं की तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला एक प्लेन पेपर किंवा ड्रॉइंग बुक तुमच्याकडे जी असेल ती, साधारण A4 साईजचा जर तुम्ही पेपर घेतलात तर तुम्हाला सुरुवातीला सोपं जाईल। आणि जर तुमच्याकडे प्लेन पेपर नसेल, ड्रॉइंग बुक नसेल तर तुम्ही नॉर्मल आपली जी रफ बुक असते, म्हणजे सिंगल लाईनची जी नोटबुक असते त्याच्यात पण तुम्ही चित्र काढायला सुरुवात करू शकता। त्याच्यानंतर अर्थात आपल्याला पेन्सिल लागणार आहे, त्यामुळे पेन्सिल मी घेतली आहे आणि कुठल्याही कलरचा पेन तुम्हाला लागणार आहे। इथे मी ब्लॅक कलरचा पेन घेतलेला आहे, कुठल्याही कंपनीचा साधा बॉल पेन सुद्धा घरात जो असेल अवेलेबल तो तुम्ही सुरुवातीला घेऊ शकता। सगळ्यात पहिल्यांदी लाईन्स वेगवेगळ्या तुम्ही काढू शकता। तर आता इथे मी लाईन्स ज्या काढते त्या पहिल्यांदा मी हॉरिझॉन्टल लाईन्स काढल्या आणि त्याच्यानंतर मी व्हर्टिकल लाईन्स काढते, त्याच्यानंतर मी रिदमेटिक लाईन्स काढते। सो त्या रिदमेटिक लाईन्स म्हणजे काय, तर खरं तर वेव फॉर्म जो असतो त्या प्रकारच्या लाईन्स असतात, पण ड्रॉइंगच्या टर्ममध्ये आपण त्याला रिदमेटिक लाईन्स असं म्हणतो। अशा प्रकारच्या लाईन्स तुम्ही काढू शकता। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे शेप्स। सो द बेसिक शेप्स जे आहेत ते सगळ्यात पहिल्यांदी अर्थात सर्कल काढायचा आहे, त्याच्यानंतर ट्रँगल, त्याच्यानंतर स्क्वेअर आणि रेक्टँगल। अगदी सुरुवात ज्यांना करायची आहे, म्हणजे कलरिंग पॅटर्न सुद्धा ज्यांना कलरिंग करायला खूप आवडतं त्यांनी फक्त अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन्स, त्याच्यानंतर हे बेसिक शेप्स हे अशा पद्धतीने काढून आउटलाईन करायची आणि ते कलर करायचे। ही इतकी बेसिक सुद्धा प्रॅक्टिस तुम्ही सुरू करू शकता घरच्या घरी। इथे मी हा स्वर्ल पॅटर्न काढलेला आहे। ज्यांनी माझे मंडाला आर्टचे व्हिडिओज जर तुम्ही बघितले असतील तर स्वर्ल पॅटर्न हा मंडाला आर्ट मध्ये जास्त प्रमाणात वापरला जातो। संस्कार भारती ज्या रांगोळ्या असतात त्या रांगोळ्यांमध्ये देखील हा पॅटर्न वापरला जातो। आता तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं नाव। नावाचा आणि चित्रकलेचा काय संबंध, तर आता इथे मी माझं नाव पहिल्यांदा लिहिणार आहे। हे नाव लिहिल्यानंतर तुम्हाला या नावाच्या भोवती कसा बॉक्स करायचा आहे आणि तो बॉक्स केल्यानंतर त्या नावाच्या बाजूनी तुम्हाला आपण जे आता शेप्स बघितले किंवा ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन्स बघितल्या तर त्या आपल्याला या संपूर्ण बॉक्समध्ये
वेगवेगळ्या पद्धतीने वापरून एक डिझाईन तयार करायचंय। आता एकदम आपण साधं उदाहरण घेऊया की हा जो ट्रँगल आपण काढलेला आहे तो जर आपण अशा पद्धतीने इकडे काढला आणि जसं बॉर्डर डिझाईन असतं म्हणजे तोरण ज्या प्रकारे आपल्याला बघायला मिळतं, तोरणाचं जे डिझाईन असतं ते आपण इथे अशा पद्धतीने तयार करू शकतो। म्हणजे खरं तर खूप सोपं आणि खूप बेसिक असं हे डिझाईन आहे, पण ते दिसायला खूप छान असं दिसतं। आतल्या बाजूनी आपण हा जो ट्रँगल आहे तर तो ट्रँगल शेप आपण रिपीट करणार आहोत। आता चौथी गोष्ट म्हणजे नेचर एलिमेंट्स। तर आता नेचर एलिमेंट्स म्हणजे काय, तर अर्थात निसर्ग ही खूप आपल्या सगळ्यांच्या जवळची गोष्ट आहे। पान आणि फूल या दोन बेसिक गोष्टी आहेत की त्याचा जास्तीत जास्त डेकोरेटिव्ह फॉर्म मध्ये आपण वापर करू शकतो। खूप छान पद्धतीची अशी सोपी पानं तुम्ही तयार करू शकता। अशा पद्धतीने हा एक कर्व शेप काढायचा आहे आणि तोच कर्व शेप खालच्या बाजूनी घेऊन यायचा आहे आणि मधून ही एक लाईन अशी खालच्या बाजूनी काढायची आहे। दुसरा लीफ पॅटर्न म्हणजे काय, तर आपण आता जसे ट्रँग्युलर शेप्स काढले तशाच पद्धतीने ओपन ट्रँग्युलर शेप्स काढायचे। तोच पॅटर्न खालच्या बाजूनी पण आपल्याला तयार करत खाली आणायचा आहे। हे मी दोनदा करण्याचं कारण म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे। आता आपण दोन प्रकारची बेसिक पानं बघितलेली आहेत, तशीच आपण आता दोन प्रकारची फुलं बघणार आहोत। फूल काढण्यासाठी सगळ्यात सोपा नियम म्हणजे काय, तर पहिल्यांदा सर्कल काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर वरच्या बाजूनी राउंडेड पेटल मी काढलेला आहे। वरच्या बाजूनी काढून घेतल्यानंतर सगळ्यात आधी आपण चूक काय करतो, तर आपण उजवीकडे किंवा डावीकडे आपण फुलाची पाकळी काढतो। त्याच्या ऐवजी वरच्या बाजूला काढून झाल्यानंतर एक्झॅक्टली अपोजिट खालच्या बाजूला आधी एक पाकळी काढायची आणि त्याच्यानंतर बरोबर सेंटरला उजवीकडे आणि डावीकडे अशा दोन पाकळ्या काढून घ्यायच्या। याने काय होतं की आपल्याला छान फुलाचं सेंटर मिळतं आणि आपलं फूल अजिबात चुकत नाही। आता मध्ये ज्या गॅप्स राहिलेल्या आहेत त्या गॅप मधून उरलेल्या पाकळ्या काढून हे खूप छान असं फूल आपण तयार केलेलं आहे। म्हणजे आपण खरं तर फ्री हँड चित्र काढतोय सुरुवातीलाच, पण ते खूप छान येतंय। त्याचं कारण हे अतिशय छोटीशी ही टिप आहे, सो हे सुद्धा आपल्याला दोनदा रिपीट करायचंय। आता दुसरी पद्धत म्हणजे काय, तर आपण थोडंसं छोट्या साईज मध्ये काढणार आहोत। इथे मी पॉइंटेड पेटलचं फूल काढतेय। मी परत तेच केलंय, प्रत्येक पॉइंटला मी जास्त पॅटर्न्स तुम्हाला सांगत नाहीयेत। सुरुवातीला आपण जरा 1 ते 2च पॅटर्न्स प्रत्येक गोष्टीतले बघणार आहोत। आता आपण पाचवी गोष्ट जी बघणार आहोत ती म्हणजे या सगळ्याचं आपण आता एक खूप छान असं कंपोजिशन करणार आहोत। पेज वरती अशा प्रकारचा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आपण रिथमेटिक लाईन्सचा सुरुवातीला वापर करणार आहोत। तुम्हाला तुमचं डिझाईन जर सुचत असेल तर तुम्ही ते करू शकता, ज्यांना सुचत नसेल त्यांनी मी सांगते त्याप्रमाणे सेम टू सेम चित्र काढण्याचा प्रयत्न केला तरी चालणार आहे। सो मी 2 रिथमेटिक लाईन्स काढलेल्या आहेत किंवा वेव्ह लाईन सुद्धा म्हणतो आपण। सो ते मी काढलंय आणि त्याच्यानंतर एक अशा पद्धतीची कर्व लाईन मी काढलेली आहे। सो तुमच्या लक्षात येत असेल की एक एक गोष्ट मी या डिझाईन मध्ये ऍड करतेय आणि एक खूप छान असं कंपोजिशन आपण तयार करणार आहोत। बऱ्याच व्हिडिओज मध्ये मी आमच्या कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयाबद्दल सांगत असते। आमच्या विद्यालयामध्ये गायन, वादन, चित्रकला या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात। चित्रकलेविषयी आवर्जून मी आता मला सांगायला आवडेल ते म्हणजे आपण आता जी गोष्ट करतोय ते म्हणजे कंपोजिशन आपण तयार करतोय। एलिमेंटरी, इंटरमिजिएट, ग्रेड एक्झाम्स ज्या असतात तर आपल्याकडे जे विद्यार्थी असतात तर या एक्झाम मध्ये डिझाईन हा विषय असतो। तर अशा पद्धतीचं डिझाईन हे खूप छान पद्धतीने आपल्या कलातीर्थचे विद्यार्थी अशा प्रकारची डिझाईन्स तयार करतात। त्याच्यानंतरचा पॉइंट म्हणजे आपल्याला फक्त लीफ पॅटर्न वापरून एक मोठं फूल तयार करायचंय। सगळ्यात सुरुवातीला आपण एक सर्कल काढून घेणार आहोत। सो सगळ्यात पहिल्यांदी मी हे सिंपल बेसिक पान आपण सुरुवातीला जे काढलं होतं ते मी आधी काढणार आहे। त्याचं टेक्निक मी तेच वापरतेय की आधी वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला आधी मी हे केलेलं आहे, समोरासमोर म्हणजे राईट साईडला आणि लेफ्ट साईडला, आणि मध्ये मात्र आता काढताना आपण दुसऱ्या पद्धतीचं पान काढणार आहोत। याच्या बाजूनी आपण बेसिक जो लीफ पॅटर्न काढला होता ना तोच आपल्याला काढायचा आणि एक बाउंड्री तयार करायची याच्या बाजूनी। याच्या नंतरचा पॉइंट जो आपण काढणार आहोत तो म्हणजे पॅटर्न्स तयार करणार आहोत वेगवेगळे।
वेगवेगळ्या पद्धतीचे शेप्स आणि लाईन्स विशिष्ट पद्धतीने जेव्हा आपण काढतो तेव्हा त्याचा एक पॅटर्न तयार होतो. एकूण 5 सर्कल्स मी काढून घेतलेले आहेत. मध्ये जी गॅप आहे तिथे मी एक छोटीशी लाईन काढून ते सर्कल एकमेकांना जॉईन करणार आहे. एखाद्याला ग्रीटिंग कार्ड तयार करायचं असेल, कुठल्याही ओकेजनसाठी जर तुम्हाला ग्रीटिंग कार्ड तयार करायचं असेल तर त्याचं फ्रंट पेज तुम्ही असा पॅटर्न वापरून तयार करू शकता. छान वीकेंड आहे आणि तुम्हाला तुमचा जो वीकेंड आहे तो जरा क्रिएटिव्ह घालवायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे नुसते वेगवेगळे पॅटर्न्स तुम्ही तयार करून ते आधी पेन्सिलनी मग त्याच्यानंतर आउटलाईन करून ते छान नंतर कलर करू शकता. त्याच्यानंतरचा पॉइंट म्हणजे बॉर्डर डिझाईन्स. त्यासाठी तुम्हाला अशा हॉरिझॉन्टल लाईन्स आधी काढून घ्यायच्या आहेत. सगळ्यात पहिली बॉर्डर डिझाईन ट्रँगल आणि एक सेमी सर्कल, आणि हा अल्टरनेट पॅटर्न आपण वापरलेला आहे. आपण बेसिक शेप्सच वापरतोय आणि आतल्या बाजूनी आपण परत तोच पॅटर्न रिपीट करतोय. आपण पॉइंटेड पेटल आता नेचर एलिमेंट्स मध्ये बघितले, ते जर आपण अशा पद्धतीने काढले म्हणजे अशी म्हणले तसं तोरण जसं असतं तर तसा हा शेप आहे. त्याच्यानंतर फक्त सेमी सर्कल काढायचं आहे आणि आता मात्र आपण स्क्वेअर शेप काढणार आहोत. हा खूप वेगळा पॅटर्न आहे खरं तर, पण एक छान वेगळं डिझाईन आणि प्रॅक्टिससाठी म्हणून तुम्ही अशा प्रकारे हा स्क्वेअर पॅटर्न काढू शकता. पुढचा जो पॉइंट आहे तो थोडासा कलरिंगशी रिलेटेड आहे. आपल्याला कलर्स वापरायचे आहेत, म्हणजे तुमच्याकडे कलर पेन्सिल्स असतील, कलर स्केच पेन्स असतील, ऑइल पेस्टल्स असतील, क्रेयॉन्स असतील तर तुम्ही वापरू शकता. ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांनी फक्त हा अशा प्रकारचा एक पॅटर्न लक्षात ठेवा. आपल्याला एक बॉक्स तयार करायचा आहे आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने मी वेव्ह लाईन्स काढतीये. ताना पिही निपाजा हे जे आपले 7 रंग आहेत तर त्या क्रमानुसार आपल्याला फक्त या ज्या लाईन्स आहेत त्या फिल करायच्या आहेत. खूप छान आणि खूप इझी ऍक्टिव्हिटी आहे. अर्थात ही ऍक्टिव्हिटी लहान वयापासून मोठ्यांपर्यंत आपण खूप छान पद्धतीने करू शकतो. मी कलर पेन्सिल्स वापरतेय, सो तुम्ही अशा पद्धतीने छान कलर पेन्सिलनी कलर करू शकता. आता आपण लास्ट पॉइंट बघूया आणि तो म्हणजे टेक्स्चर पॅटर्न्स. तर आता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टेक्स्चर्स तयार करायचे आहेत. त्यासाठी तुमचा जो पेपर आहे तो तुम्ही हॉरिझॉन्टल म्हणजेच आडवा पकडायचा आहे आणि अशा प्रकारच्या मी 3 लाईन्स काढून घेते आणि उभी एक लाईन काढते. पण 8 पार्ट आपण तयार करायचे सुरुवातीला. साधं उदाहरण घेऊया. आपल्या घरातल्या किचन टाईल्स हा जे फ्लोरिंग असतं तर त्याला वेगवेगळ्या प्रकारचं टेक्स्चर असतं. 4 लाईन्स आडव्या आणि 4 लाईन्स उभ्या. 4 पेक्षा जास्त लाईन्स झाल्या तरी काही हरकत नाही. सो हे पहिलं टेक्स्चर आपण तयार केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं जे टेक्स्चर आहे ते फक्त वेगवेगळ्या साईजचे आपण ट्रँगल्स काढणार आहोत. त्याच्यानंतर सर्कल काढायचे आहेत वेगवेगळ्या शेपचे, स्क्वेअर पॅटर्न्स काढायचे आहेत वेगवेगळे. याच्यामध्ये तुम्ही रेक्टँगल शेप आणि स्क्वेअरचं कॉम्बिनेशन केलं तरी चालणार आहे. त्याच्यानंतर आपण लीफ पॅटर्न काढला होता. हा पॅटर्न तर खूपच छान दिसतो. असाच आपण दुसरा लीफ पॅटर्न जो बघितला होता तोही खूप छान वाटतो. हे पॅटर्न्स किंवा ही जी टेक्स्चर्स आपण आता बघितली, जे शेप्स बघितले, ज्या लाईन्स आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या बघितल्या, तर या सगळ्या गोष्टी खरं तर आपल्या कॉलेजच्या असाइनमेंट्समध्ये, शाळेतल्या प्रोजेक्ट्समध्ये, क्लास प्रोजेक्ट जे असतात किंवा ग्रीटिंग्स आहेत वेगवेगळ्या प्रकारची, गिफ्ट टॅग नावाचा प्रकार असतो, तर अशा खूप असंख्य गोष्टी आहेत. त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारची टेक्स्चर्स आणि हे सगळे शेप्स वापरू शकता. बऱ्यापैकी रिपीट पॅटर्न्स वापरून त्याचं एक नवीन डिझाईन तयार केलेलं आहे. पूर्ण वेगळा विषय न घेता आपण बेसिक जे सुरुवातीला बघितलं तेच त्याचीच वेगवेगळी कॉम्बिनेशन्स करून आपण या 10 गोष्टी म्हणजे हे 10 पॉइंट्स मी खास तयार केलेले आहेत बिगिनर्ससाठी. आणि असं काही नाहीये की फक्त बिगिनर लोकांनीच हे करायचं. ज्यांना बऱ्यापैकी त्यांचा हात छान असेल, जे छान पद्धतीने चित्र काढत असतील, त्यांनी सुद्धा कधीतरी प्रॅक्टिस म्हणून किंवा एक साधा आपण जसं डूडल करतो, स्क्रिबल करतो, तसं या सगळ्या गोष्टी केल्या तर काहीच हरकत नाही. आणि या व्हिडिओमध्ये मी जे सांगितलंय त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर आमचं कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय आहे पुण्यामध्ये. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही बॅचेस आमच्या अवेलेबल आहेत. तुम्ही जर पुण्याचे असाल तर तुम्ही नक्की आमच्या विद्यालयाला भेट द्या. आमच्या कलातीर्थचं फेसबुक पेज जे आहे ते अवश्य बघा.
यूट्यूब चॅनल जे आहे ते देखील अवश्य बघा. तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये 10 गोष्टी बघितलेल्या आहेत की ज्या तुम्ही सुरुवातीला तुमच्या चित्रकलेचा प्रवास जर तुम्हाला सुरू करायचा असेल आणि तुम्हाला कुठलं चित्र काढू हा प्रश्न पडला असेल, तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आय होप सो मिळालं असेल. शॉर्ट कंटेंट जर तुम्ही बघत नसाल तर तुम्ही आवर्जून बघा, कारण आता या वर्षीचा गणपती बाप्पा येण्याचे वेध लागलेले आहेत. त्यामुळे खास गणपती बाप्पासाठी मी एक गणपतीची सिरीज स्वामिनी व्लॉग्स वरती सुरू केलेली आहे. तो अर्थात शॉर्ट कंटेंट आहे. कलर पेन्सिल वापरून मी रोज एक वेगळ्या प्रकारचं गणपतीचे चित्र काढतेय आणि कलर पेन्सिलनी ते कलर करतेय. त्यामुळे जर तुम्ही ते व्हिडिओ बघत नसाल तर नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.